नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भूगोलाचा पाठ 2 स्थान विस्तार सुरू करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ 1 क्षेत्रफळ आणि त्याचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. तर चला मग सुरुवात करूया पाठ 2 पासून. तर या पाठामध्ये 2 देशाचा स्थान आणि विस्ताराचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला एक चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये 2 देशाचे झेंडे, ध्वज आहेत. तर त्यातला एक देशाचा ध्वज तुम्ही ओळखला असेल, आपल्या भारत देशाचा ध्वज आहे. तर दुसरा जो ध्वज आहे तो कोणत्या देशाचा आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर चला मग सुरुवात करूया पाठाला. तर आपण बघत आहोत जगाचा नकाशा. ठीक आहे. पृथ्वीवर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणते कोणते खंड आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करू सगळ्यात मोठ्या खंडापासून, म्हणजे आशिया खंड. हा आशिया खंड आहे. हा आफ्रिका खंड, त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड आणि इथला जो भाग आहे, यात नाव नमूद नाही केलेलं, पण इथला जो भाग आहे हा युरोप खंडाचा भाग आहे. युरोप खंड. ठीक आहे. तर एकूण 7 खंड आहेत आणि हा जो एक दक्षिण ध्रुवाकडला जो भाग आहे हा अंटार्क्टिका खंडाचा आहे आणि या भागात पूर्ण बर्फाचं आच्छादन आहे आणि मानवी वस्ती नाही आहे इथे. पण इथे आता काही रिसर्च सेंटर्स आहेत, रिसर्च सुरू आहे. तर हे आपण पूर्ण खंड बघितले. तर आपण या पाठात जे शिकत आहोत तर ते आपण भारत देशाबद्दल शिकत आहोत. तर भारत देश जो आहे हा आशिया खंडात आहे. तर आशिया खंडामध्ये भारत देश आशिया खंडाच्या दक्षिण गोलार्धात आहे, कारण की हा पूर्ण आशिया खंड, हा आशिया खंडाची ही उत्तर बाजू. ठीक आहे. ही दक्षिण बाजू आशिया खंडाची. ठीक आहे. ही पूर्व बाजू आणि ही पश्चिम बाजू. ही पश्चिम बाजू. तर नकाशामधले ज्या दिशा आहेत त्या कशा समजायच्या हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक स्टँडर्ड नकाशामध्ये बाजू या सारख्या असतात, ठरलेल्या आहेत त्या. तर ज्याने कोणी नसेल बघितला तो व्हिडिओ, पहिला जो क्षेत्रफळीचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या, ते तुम्हाला थोडं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तसं मी आज शॉर्टकटमध्ये सांगून देते. जेव्हा आपण कुठल्या नकाशाकडे बघतो तर त्या नकाशाच्या समोरची जी आपल्याला दिसणारी जी पहिली समोरची बाजू असते ती नेहमी उत्तर असते. त्या बाजूच्या अपोजिटची जी बाजू आहे ती नेहमी दक्षिण असते. आणि आपण नकाशाकडे बघत आहोत तर आपल्या उजव्या हातावरची बाजू जी असते ती नेहमी पूर्व बाजू असते आणि आपल्या डाव्या हातावरची जी बाजू असते ती नेहमी पश्चिम बाजू असते. तर तुम्हाला दिशा कळलेल्या आहे. भारत जो देश आहे तो आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, कारण की तो दक्षिण बाजूला आहे आशिया खंडाच्या. ठीक आहे. दुसरा जो देश आपण अभ्यासणार आहोत तो देश आहे ब्राझील देश. तर ब्राझील देश जो आहे तो दक्षिण अमेरिका या भागात आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या या भागामध्ये ब्राझील देश आहे. प्रत्येक देशाचा विस्तार सविस्तर बघण्याआधी एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट आज बघून घेऊ. जसं की भारत देश आहे तर भारत देशाच्या दक्षिणेस हिंदू महासागर आहे. ठीक आहे. भारत देशाच्या दक्षिणेस हिंदू महासागर आहे. तसंच जो ब्राझील देश आहे तर दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. या गोष्टी आपल्याला समजल्या की भारत देश जो आहे त्याच्या दक्षिणेस हिंदू महासागर आहे, जो ब्राझील देश आहे त्याच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे आणि त्याच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. ठीक आहे. या चित्रात नेमकं जे स्थान आहे ते तुम्हाला ब्राझील देशाचं समजेल. दिसत आहे. ही पश्चिम बाजू, ही पूर्व बाजू, ही उत्तर बाजू आणि ही दक्षिण बाजू. ठीक आहे. आता तुम्हाला चित्रात बरोबर लक्षात येईल की कोणते खंड कोणते आहेत. हा आशिया खंड होता, आपण बघितलं होतं. हा आशिया खंड आहे. हा ऑस्ट्रेलिया खंड होता. ठीक आहे. हा आफ्रिका खंड होता. हा अमेरिका खंड होता
उत्तर अमेरिका, हा दक्षिण अमेरिका आहे आणि हा युरोप आहे. ठीक आहे. तर भारत देश जो आहे तो आशिया खंडाच्या दक्षिण गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण गोलार्धात आहे. ठीक आहे, एवढं समजलं. पुन्हा एक गोष्ट या नकाशात तुम्हाला लक्षात येईल. बघा, भारत देश जो आहे त्याचा विस्तार आणि ब्राझील देश जो आहे त्याचा विस्तार, या दोन्ही विस्तारामध्ये फरक आहे. आकारमानाने भारत देश जो आहे तो लहान आहे ब्राझील देशापेक्षा. ब्राझील देश जो आहे तो आकारमानाने मोठा आहे आणि भारत देश जो आहे तो आकारमानाने लहान आहे. ठीक आहे. आता या चित्रात बघा, तुम्हाला दोन देशाचे ध्वज दिसत आहे. भारत देशाचा ध्वज आहे, त्यानंतर ब्राझील देशाचा ध्वज आहे. तर काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत दोन्ही देशाच्या ते बघू आपण. लोकसंख्येच्या बाबतीत बोलतो म्हटलं तर भारत देशाचा जागतिक लोकसंख्येच्या याच्यात दुसरा क्रमांक येतो. म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे जगाच्या सगळ्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. आणि पहिल्या नंबरवर जो देश आहे तो देश आहे चीन. चीन देशाची लोकसंख्या जी आहे ती सर्वात जास्ती आहे जगामध्ये, म्हणून लोकसंख्येत चीन देशाचा प्रथम क्रमांक येतो आणि भारत देशाचा दुसरा क्रमांक येतो. जर लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझील देशाचं बघितलं, लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझील देश जो आहे तो 5व्या क्रमांकावर येतो. तसंच ब्राझील देशामध्ये सांबा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. भारत मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. तसंच ब्राझील जो देश आहे तो कॉफीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून त्या देशाला कॉफी पॉट सुद्धा म्हणतात. तसंच भारतामध्ये क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. तसं पाहतो म्हटलं तर भारताचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे, पण भारतामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील देश जो आहे या देशात फुटबॉल खेळ लोकप्रिय तर आहे, पण सलग 5 वेळा जो जागतिक फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप जो सामना होतो, फिफा वर्ल्ड कप सामना, तर तो सलग 5 वेळा ब्राझील देशाने जिंकलेला आहे. आणि या देशातले जे खेळाडू आहे, जे फुटबॉलपटू आहेत, ते जगप्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला नावही माहिती असेल, जसं की पेले आहे, त्यानंतर रोनाल्डोचं नाव सगळ्यांना माहिती आहे. तर रोनाल्डो, पेले हे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जे आहेत ते ब्राझील देशाचे आहे. आणि ब्राझील देशाचा जो फुटबॉल संघ आहे तो जगात सर्वात शक्तिशाली एक्सपर्ट चॅम्पियन संघ असं मानला जातो. ठीक आहे. या पाठामध्ये आपण स्थान आणि विस्ताराचा अभ्यास करणार आहोत. तर स्थान आणि विस्ताराचा अभ्यास करण्याआधी अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काय असतात हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचं आहे. तर सर्वात आधी आपण अक्षवृत्तापासून सुरुवात करू. अक्षवृत्ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल, जो पृथ्वीचा नकाशा असतो त्या नकाशामध्ये काही उभ्या रेषा असतात आणि काही आडव्या रेषा असतात. तर ज्या आडव्या रेषा असतात त्या आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. अक्षवृत्ते हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसं की कर्कवृत्त आहे, विषुववृत्त आहे, मकरवृत्त आहे, आर्टिक वर्तुळ. तसंच रेखावृत्त, पृथ्वीवर ज्या उभ्या रेषा असतात, जी अर्धवर्तुळे असतात उभी, त्या अर्धवर्तुळांना रेखावृत्त असं म्हणतात. रेखावृत्ते आणि अक्षवृत्ते हे सगळ्या काल्पनिक आहेत. तसंच प्रत्येक रेखावृत्तातील जे रेखांश आहे ते समान असतं. पण जेव्हा आपण अक्षवृत्ताबद्दल बघितलं तर अक्षवृत्तामध्ये काय होते की जसं आपण उत्तर ध्रुवाकडे जातो किंवा दक्षिण ध्रुवाकडे जातो तसं तसं अक्षवृत्त जे आहे ते लहान होत जाते. पण तेच जर आपण रेखावृत्ताच्या बाबतीत बघितलं तर रेखावृत्ताची लांबी जी आहे ती समान राहते, ती लहान किंवा मोठी होत नाही. तर चला आपण आकृतीच्या मदतीने समजून घेऊ की नेमकं अक्षवृत्त आणि रेखावृत्त काय असतं. तर या चित्रामध्ये बघा, तुम्हाला आडव्या रेषा दिसत आहे, हे अक्षवृत्ते आहे. ठीक आहे. आणि या ज्या उभ्या रेषा आहेत आणि हे जे अर्धवर्तुळे आहेत हे रेखावृत्त आहे.
तर अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचं महत्त्व काय आहे? अक्षरवृत्तामुळे आपण कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे, शीत विभाग, उष्ण विभाग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. तसंच रेखावृत्तामुळे आपण टाईम झोन जो आहे तो ठरवू शकतो. जसं प्रत्येक देशामध्ये टाईम जो आहे तो वेगवेगळा आहे, तर तो रेखावृत्ताच्या आधारे ठरवला गेलेला आहे. आता या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसेल, ही जी आडव्या पट्ट्या आहेत, हे सगळे अक्षवृत्ते आहेत. प्रत्येक अक्षवृत्त जो आहे तो 1-1 अंशानुसार एकूण 90 अक्षवृत्ते उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला असतात आणि एक मध्ये जे आहे ते विषुववृत्त आहे, म्हणजे 1 असं पकडून एकूण 181 अक्षवृत्ते असतात. हे अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागतं, ते म्हणजे उत्तर भाग आणि दक्षिण भाग. ठीक आहे, एवढं समजलं. आणि हे जसं जसं आपण वरती जातो म्हणजे उत्तर ध्रुवाकडे जात आहो, तसं तसं अक्षवृत्त जे आहे ते लहान होत आहे. जसं बघा इथे बघा, जसं जसं आपण दक्षिण ध्रुवाकडे जातो अक्षवृत्त लहान झाले. पण रेखावृत्ताच्या बाबतीत असं काहीही होत नाही. रेखावृत्ताच्या बाबतीत समान राहतात रेखावृत्ती जी आहेत शेवटपर्यंत. लहान मोठं असं काहीही होत नाही. आणि रेखावृत्त जे आहे ते पृथ्वीला 2 भागात विभागते. एक म्हणजे पूर्व भाग आणि दुसरा म्हणजे पश्चिम भाग. ठीक आहे, तर हे रेखावृत्ताबद्दल होतं आणि हे अक्षवृत्ताबद्दल होतं. या चित्रामध्ये आपण बघू, आडव्या ज्या रेषा आहेत हे अक्षवृत्ते आहेत. विषुववृत्त जे आहे ते 0 अंशवाला अक्षवृत्त आहे. मकरवृत्त पण एक अक्षवृत्त आहे. कर्कवृत्त पण अक्षवृत्त आहे. आर्टिक वृत्त जे आहे ते पण अक्षवृत्त आहे आणि अंटार्क्टिक वृत्त जे आहे ते पण अक्षवृत्त आहे. हे जे असे छोटे लाईन्स जे आहे बघा तुम्ही, सेंटरमध्ये मोठी लाईन आहे, मग छोटे छोटे होत चालले, हे सगळे अक्षवृत्त आहे. आडव्या ज्या रेषा आहेत त्या आडव्या रेषा ज्या आहेत ते अक्षवृत्त आहे आणि ते जसं उत्तर ध्रुवाकडे जातो किंवा दक्षिण ध्रुवाकडे आपण जातो तशा ते लहान लहान होत जाते. ठीक आहे, आणि उभ्या ज्या रेषा आहेत ही रेखावृत्ते आहे. रेखावृत्ते जे आहे ते समान राहतात, ते लहान किंवा मोठे असं काहीही होत नाही. आणि रेखावृत्तामुळे आपल्याला टाइम झोन माहीत पडतो. टाइम झोन जो आहे तो रेखावृत्तामुळे ठरवला जातो. आता आपण भारत देशाबद्दल बघणार आहोत. भारत देश जो आहे तो भारतीय प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक देश म्हणजे प्रजेच्या इच्छेने निर्माण केलेली सत्ता. आणि भारत देशाची जी राजधानी आहे ती नवदिल्ली आहे. ठीक आहे, भारत देश जो आहे तो पृथ्वीवर उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंड जो आहे त्याच्या दक्षिण भागात आहे. आपण बघितलं होतं नकाशामध्ये. आता भारत देश जो आहे त्याचं जे दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉइंट, हे 6:45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. तसंच भारत देशाचा जो विस्तार आहे अक्षवृत्तावर आणि रेखावृत्तावर तो कसा आहे ते आपण नकाशाच्या मदतीने बघू नकाशामध्ये. ठीक आहे, रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय जो विस्तार आहे भारताचा तो, आणि तो कसा समजून घ्यायचा ते. सगळ्यात पहिले अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार इथून सुरू होईल, कारण की आडव्या पट्ट्या ज्या राहतात ते अक्षवृत्त आहे आणि नेहमी छोट्या स्केलपासून आपण पकडतो. स्केल अशी वरती जात आहे ना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, इथून सुरू होईल इथपर्यंत अक्षवृत्तीय पट्टा. स्केल नेहमी छोट्याच्यापासून सुरुवात होईल. जसं इथून सुरू झाली तर इथपर्यंत आहे पसरलेला. तर आपण कसं बघू याला, हा इथं दिलेला आहे 36 उत्तर दिलेला आहे, हा पूर्ण उत्तर पट्टा आहे. सुरुवात कशी होईल, 8 अंश उत्तर ते 36 किंवा एक स्केल जास्ती येते इथे 36 पकडू आपण रफ फिगर. 8 अंश उत्तर ते 36 अंश उत्तरपर्यंत अक्षवृत्तीय विस्तार आहे भारताचा. ठीक आहे, अक्षवृत्तीय विस्तार समजला. आडव्या पट्ट्या इथून, आणि कधी पण जे आहे इथे दिलेले राहते की कोणत्या पट्ट्यात आहे, जसं उत्तर पट्ट्यात आहे हा भाग म्हणून उत्तर. रेखावृत्तीय विस्तार तोही छोट्या स्केलपासून सुरू होईल. तर या दोन याच्यात छोटी स्केल इथून सुरू होत आहे. ठीक आहे, 68. तर 68 आणि इथे पूर्व दिलेला आहे, तर 68 पूर्व ते आता इथे 96 आणि 100च्या मधात आहे. तर आपण पकडू याला 98. 96 आणि 100च्या मधात असल्यामुळे मधात किंवा थोडं जास्ती जे काही आहे रफ फिगर पकडतो आपण. तर रेखावृत्तीय जो विस्तार आहे, रेखावृत्त म्हणजे असे उभ्या रेषा, तर भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो
68 पूर्व ते 98 पूर्व असा पसरलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार पण समजला असेल, अक्षवृत्तीय विस्तार पण समजलेला असेल. जेव्हा पण घेतो तेव्हा व्हॅल्यू छोट्या व्हॅल्यूपासून घ्यायच्या. रेखावृत्त असेल तर उभ्या व्हॅल्यू पकडायच्या, म्हणजे आडवा किती पसरलेला आहे हे माहीत पडते. आणि अक्षरवृत्त असेल तर आडव्या व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे उभं किती पसरलेलं आहे हे माहीत पडते. ठीक आहे. नेहमी छोट्या व्हॅल्यूपासून सुरुवात करायची वाचताना, जसं की ते 8 अंशपासून 36 अंश आणि इकडे 68 पासून 98 जे काही येते. तर हे 8 अंश 4 मिनिट ते 37 अंश अक्षवृत्त असा भारताचा विस्तार आहे अक्षवृत्तावर. आणि रेखावृत्तावर जो आहे तो 68 अंश 7 मिनिट ते 98 अंश 25 मिनिट हा रेखावृत्तावर विस्तार आहे. तर तुम्हाला विस्तार जो आहे तो अक्षवृत्तावर आणि रेखावृत्तावर कसा असतो आणि तो कसा काढायचा हे समजलं असेल. तर हा भारत देश आहे. भारत देशाच्या पूर्वेस बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे. ठीक आहे. पश्चिमेस देश नाही, समुद्र आहे. आणि दक्षिणेस श्रीलंका आहे. उत्तरेस नेपाळ, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वरती पुन्हा काही जसं की रशिया वगैरे असे देश आहेत. नकाशात कुठलीही गोष्ट माहिती करण्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाची जी आपल्याला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे दिशांची असते. जसं की वरची बाजू जी आहे ती उत्तर आहे, वरची बाजू जी आहे ती उत्तर आहे, तिच्या अपोजिटची जी बाजू आहे ती दक्षिण बाजू आहे. आणि पूर्व आपल्या उजव्या हातावरची जी आहे ती बाजू पूर्व आणि आपल्या डाव्या हातावरची जी बाजू आहे ती पश्चिम बाजू आहे. तसं मी क्षेत्रफळ या पाठामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे दिशांबद्दल आणि नकाशा वाचनबद्दल. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर आपल्याला देश माहिती झाले भारताच्या शेजारीचे देश, जसं की पूर्वेस काय आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे. पश्चिमेस एकही देश नाही. दक्षिणेस श्रीलंका आहे. उत्तरेस चीन, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी देश आहेत. तसंच आपण समुद्र आणि महासागर बघून घेऊ. भारताच्या उत्तरेस एकही समुद्र किंवा महासागर नाही. पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे. ठीक आहे. पूर्वेस बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे. तर आपण देश कोणते आहे, पूर्वेस बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे. ठीक आहे. पश्चिमेस एकही देश नाही समुद्र असल्यामुळे. उत्तरेस चीन आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ देश आहे, इत्यादी देश आहेत. आणि दक्षिणेस श्रीलंका आहे. तसंच महासागर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे. ठीक आहे. उत्तरेस काहीच नाही आहे, कारण की उत्तरेस सगळे देश आहेत. आणि दक्षिणेस जो आहे तो हिंदी महासागर आहे. समजलं एवढं? आता आपण बघू ब्राझील देशाबद्दल. हे ब्राझील जो देश आहे या देशाचा बहुतांश भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धात आहे आणि काही भाग जो आहे तो उत्तर गोलार्धात आहे. आणि तो ब्राझील जो देश आहे तो दक्षिण अमेरिका खंडात येतो. ब्राझील जो देश आहे तो प्रजासत्ताक देश आहे, संघराज्य आहे, म्हणजे युनियन आहे त्या देशात. त्या देशाची राजधानी जी आहे ती ब्राझिलिया आहे. आणि या देशाचा
अक्षरवृत्त आणि रेखावृत्त विस्तार कसा आहे ते आपण बघू. अक्षरवृत्त म्हणजे तो आडवा किती पसरलेला आहे आणि रेखावृत्त विस्तार म्हणजे तो उभा किती पसरलेला आहे. तर चला बघूया नकाशाच्या आधारे. आणि ब्राझील देशाची ही ब्राझिलिया राजधानी आहे. या नकाशामध्ये आपण ब्राझील देशाचा अक्षरवृत्तीय विस्तार बघून घेऊ. अक्षरवृत्त म्हणजे आडवी रेषा, तर इथून इथे राहील. ठीक आहे. 30 आणि 35च्या मधातला आहे, तर आपण याला 33 पकडू. रफ कॅल्क्युलेशन आपण रफ व्हॅल्यू पकडत आहोत. तर 33 आणि इथे राहील 5. ठीक आहे. तर 5 अंश उत्तर, कारण की ते उत्तर दिलेलं आहे, छोट्या स्केलपासून सुरुवात होते. तर 5 अंश उत्तर ते 33 अंश दक्षिण. दक्षिण का बरं राहील, कारण की इथून जो आहे तो पट्टा चेंज झालेला आहे. दिसत आहे, दिलेला आहे. इथे उत्तर होतं, इथे दक्षिण दिलेलं आहे. तर ब्राझील देशाचा जो अक्षरवृत्तीय विस्तार आहे तो 5 अंश उत्तर ते 33 अंश दक्षिण एवढा आहे. हे समजलं असेल. आता रेखावृत्तीय विस्तार बघून घेऊ. रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा. ठीक आहे. तर रेखावृत्तीय जो विस्तार आहे, इथून उभ्या रेषा आपण सरळ गेलं तर 75च्या समोरचं जर आपण सरळ बघितलं, 70च्या समोर 5 यांचं अंतर आहे, तर इथे 73 रफ व्हॅल्यू बघू. त्यानंतर इथून जर बघितलं तर 35 आहे. ठीक आहे, 35. तर 35 छोट्या स्केलपासून सुरुवात होईल, म्हणून 35 अंश पश्चिम ते 73 73. 35 अंश पश्चिम ते 73 अंश पश्चिम हा विस्तार आहे. इथे कुठला दिशा दिलेला नाही आहे, पण इथे पश्चिम भाग जो आहे तो दिला होता, इथे चित्रात ते कटलेला आहे, पश्चिम पट्टा आहे म्हणून. तर 35 अंश पश्चिम ते 73 अंश पश्चिम असा याचा रेखावृत्तीय विस्तार आहे. इथून इतकं जे उभ्या रेषा आहे आणि जे आडवं डिस्टन्स आहे, उभ्या रेषा आडवं डिस्टन्स जे कव्हर होते रेखावृत्तामध्ये होते. ठीक आहे. आणि आडव्या रेषा आणि उभं डिस्टन्स म्हणजे उभा विस्तार हे अक्षवृत्तामध्ये कव्हर होते. आणि छोट्या स्केलपासून कधी सुरुवात करायची आणि उत्तर दक्षिण हे बघून घ्यायचं. ठीक आहे, एवढं समजलं असेल. काही क्वेरीज असेल तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता, तुम्ही कमेंट कराल. ठीक आहे. तर ब्राझील देशाचा अक्षवृत्तावर जो विस्तार आहे तो आहे 5 अंश 15 मिनिट ते 33 अंश 5 अंश उत्तर ते 33 अंश दक्षिण असं अक्षरवृत्त आहे. तसंच रेखावृत्तावर 35 अंश 45 मिनिट पूर्व ते 73 अंश 48 मिनिट पश्चिम असं आहे. ब्राझील जो देश आहे त्या देशाचे शेजारील देश आणि कुठले महासागर आहेत ते बघू आपण नकाशामध्ये. ते ब्राझील जो देश आहे या देशाच्या पूर्वेस एकही शेजारी देश नाही, कारण की इकडे महासागर आहे. या देशाच्या पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे हे शेजार देश आहेत. या देशाच्या दक्षिणेस अर्जेंटिना, उरुग्वे हे देश आहेत. या देशाच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया ही देश आहेत. ठीक आहे. तर ब्राझील देशाच्या पूर्वेस एकही देश नाही. ब्राझील देशाच्या पश्चिमेस पेरू आणि बोलिव्हिया देश आहे, पॅराग्वे देश आहे. तेच तसंच ब्राझील देशाच्या दक्षिणेस अर्जेंटिना आणि उरुग्वे देश आहे आणि ब्राझील देशाच्या उत्तरेस कोलंबिया आणि व्हेनेझुएला, गियाना इत्यादी देश आहेत. तर ब्राझील देशाच्या पूर्वेस एकही देश नाही. ब्राझील देशाच्या पश्चिमेस बोलिव्हिया देश आहे, पॅराग्वे देश आहे,
ब्राझील देशाच्या उत्तरेस गियाना देश आहे, पेरू देश आहे, ब्राझील देशाच्या दक्षिणेस उरुग्वे देश आहे, अशी अनेक देश आहेत. ब्राझील देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. देशाच्या पश्चिमेस दक्षिणेस कुठलाही महासागर नाही. ब्राझील देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे, उत्तरेस उत्तर अटलांटिक महासागर आहे, पण दक्षिणेस आणि पश्चिमेस एकही महासागर नाही. ठीक आहे. तर ब्राझील देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे, दक्षिण अटलांटिक महासागर, आणि पश्चिमेस काहीच नाही आहे. उत्तरेस उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि दक्षिणेस काहीच नाही. तर अशा प्रकारे आपण भारत देश आणि ब्राझील देश जो आहे त्या देशाचे शेजार देश आणि कुठले जे महासागरे आहेत त्या देशाच्या अवतीभोवती ते बघितले. तसंच त्या देशांचा स्थान आणि विस्तार बघितला. देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती ते बघू. भारत देश जो होता तो जवळपास 1.5 शतक म्हणजे सुमारे 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी भारत देशावर राज्य केलं आणि मग 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर भारताचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 पासून साजरा केला जातो. भारत एक संसदीय प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या इच्छेने तयार झालेली जी सत्ता आहे आणि संसदीय आहे, इथे एक संसद असते म्हणून संसदीय प्रजासत्ताक हा देश आहे. भारताचा जो सुरुवातीचा काळ होता तो खूप कठीण होता, कारण जवळपास 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जावं लागलं आणि युद्ध काळामुळे भारतात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या दुष्काळ परिस्थितीवर मात करत भारताने विकास केला आणि आज भारत एक जगातील प्रमुख विकसनशील देश आहे आणि जागतिक बाजारपेठ म्हणून त्या देशाकडे बघितलं जातं. तसंच काही आर्थिक सुधारणांमुळे भारताचा आर्थिक विकास झाला. जर लोकसंख्येच्या दृष्टीने पाहतो म्हटलं तर भारतामध्ये तरुणाईचं प्रमाण जास्ती आहे आणि तरुणाईचं प्रमाण जास्ती असते म्हणजे यूथ आहे, यंग लोक आहेत. याचा अर्थ की यंग लोक जे असतात ते कार्यकुशल असतात, म्हणून त्या देशाला तरुण देश असं देखील म्हणतात. ही भारत देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. तसंच आता आपण ब्राझील देशाची पार्श्वभूमी बघू. ब्राझील देशावर सुमारे 3 शतक म्हणजे 300 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं. 300 वर्ष हा खूप मोठा काळ असतो आणि 1822 मध्ये ब्राझील देशाला स्वातंत्र्य मिळालं. ब्राझील देशचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो 7 सप्टेंबरला असतो. ब्राझील देशामध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील हे तिथल्या वृक्षाच्या नावावरून पडलेलं आहे. तसंच जेव्हा ब्राझील देशामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं तर त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. पोर्तुगीजांच्या 300 वर्ष राज्यानंतर देशाला अनेक जागतिक वित्तीय समस्यांमधून जावं लागलं. वित्तीय समस्या म्हणजे आर्थिक समस्या, पैशा रिलेटेड समस्या. या सगळ्या समस्यांमधून देश सावरला. आज हा देश एक आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ओळखला जातो आणि भविष्यात या देशाची बाजारपेठ जी आहे ही प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहिली जाईल. तर या पाठात आपण भारत देश आणि ब्राझील देश या 2 देशाचे स्थान, विस्तार, त्यानंतर त्या देशांचा अक्षवृत्त आणि रेखावृत्तावर असलेला विस्तार, त्या देशांची शेजार राज्ये, त्या देशाच्या सभोवताल असणारी महासागरे, जलाशय हे आपण बघितले. तसंच त्या देशाची पार्श्वभूमी कशी होती, त्या देशांवर कोणत्या देशांनी राज्य केलं, किती वर्ष राज्य केलं आणि आज त्या देशाचं जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा जगात कोणतं स्थान आहे हे आपण बघितलं.
इथे हा पाठ संपलेला आहे. या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो मी लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करीन. तुम्हाला कुठलेही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. तसेच तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही कमेंट करा, मी आन्सर देईल. आणि चला तर मित्रांनो, आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय. धन्यवाद.